शालिनी मॅडम, सुजित काय झालंय? सुजित बरा आहे ना? त्याला काही झालं नाही ना? मॅडम, सुजित सरांना काही झालेलं नाहीये. सुजित सर हॉस्पिटलमध्ये आहेत ना, आणि सगळ्यात बेस्ट डॉक्टर त्यांच्यावरती ट्रीटमेंट करताय. मी वाईट स्वप्न पाहिलं का? मी पाणी देऊ का तुम्हाला? तुम्ही अजिबात काळजी करू नका. सुजित सर लवकरात लवकर बरे होतील. या तुम्ही झोपा इथे. या इथे झोपा. सुजित बरा असेल ना ग? सुजित सर एकदम बरे आहेत शालिनी मॅडम. अजिबात काळजी करू नका. या इथे झोपा. साहेब, काय झालं? एकदम अचानक बोलवलं. सुजित बरा आहे ना? सुजितने रिस्पॉन्ड करणं बंद केलंय. काय बोलताय साहेब? डॉक्टर म्हणाले मायनर ऑपरेशन करावं लागेल. म्हणे माझं सुजित ठीक होईल ना? तुम्ही शांत व्हा बाबू, शांत व्हा. तुम्ही बसा इथे खाली. साहेब, सुजितला काही होणार नाही. स्ट्रॉंग आहे तो, फायटर आहे सुजित. तो कोपअप करेल, लवकर बाहेर येईल या सगळ्यातून. तुम्ही खरंच काळजी करू नका. आणि साहेब, तुम्ही सुद्धा किती स्ट्रॉंग आहात. तुम्हीच लहानपणापासून आम्हाला शिकवलंय ना की कुठलाही प्रसंग असू द्या, भावना आणि मन हे आपल्या ताब्यात पाहिजे. आणि तुम्हीच असं कोलॅप्स झाला तर कसं होईल साहेब? प्लीज खंबीर राहा. काही होणार नाही सुजितला. साहेब, डॉक्टर, सुजित कसा आहे? ऑपरेशन नीट झालं ना? हो, ऑपरेशन व्यवस्थित झालं. सुजित लवकरच शुद्धीवरती येईल. म्हणे ऐकलंस काय म्हणाले डॉक्टर? सुजित लवकरच शुद्धीवर येईल. डॉक्टर, तुमचे आभार कसे मानू मला कळत नाहीये. सरपोतदार साहेब, मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही प्लीज माझ्या केबिन मध्ये येता का? अहो पण डॉक्टर, म्हणे हे डॉक्टरांनी केबिन मध्ये का बोलवलंय? काही सिरियस तर नसेल ना? नाही, मलाही काही अंदाज नाही साहेब. आणि बोलल्याशिवाय आपल्याला कळणार सुद्धा नाही. या जाऊ. काय झालं डॉक्टर? ऑपरेशन नीट झालंय ना? नाही, तुम्हीच म्हणालात ना की सुजित शुद्धीवर येणार आहे म्हणून. मग काय प्रॉब्लेम काय? अच्छा, खर्च जास्त झालाय का? अहो, काही काळजी करू नका. जे काही बिल असेल ते आम्ही पूर्ण भरू. त्याची काळजी करू नका. खरं म्हणजे सुजितरावांना वाचवून तुम्ही आमच्यावर उपकार केलेत. अहो, त्याच्या जीवापुढे पैशाची काय किंमत आहे? सांगा ना, किती पैसे झालेत? बोला ना तुम्ही. अहो डॉक्टर, तुम्ही बोलत का नाही आहात? मला स्पष्टपणे सांगा ना काय आहे ते. बोला. सुजितच्या जीवाला काही धोका नाही ना? नाही, ही इज आउट ऑफ डेंजर. पण पण काय? बोला ना, स्पष्टपणे सांगा. त्या हल्ल्यात सुजितला एका अशा ठिकाणी वार झाला की ज्याच्यामुळे सुजित पुढे कधी बाप बनू शकणार नाही. डॉक्टर, काय बोलताय तुम्ही हे? होय सरपोतदार साहेब, मी तुम्हाला सोपं करून सांगतो. सुजितवर तो हल्ला झाला
त्यातील चाकूचा एक वार त्याच्या पेल्विक एरियावर पण झाला होता आणि तो एवढा डीप होता की त्यामुळे इंटरनल काही नसा फार डॅमेज झाल्या आणि त्या कायमस्वरूपी डॅमेज झाल्या. आम्ही सर्जरी करून त्या रिकव्हर करायचा प्रयत्न केला पण त्या बियॉन्ड रिपेअर डॅमेज झाल्यात. सुजितरावांचा जीव वाचलाय पण हे डॅमेज परमनंट आहे. आय एम सॉरी, हे सर्व आमच्या हातात नव्हतं बट वी ट्राईड अवर बेस्ट. तुम्ही प्लीज रागवू नका. काय डॉक्टर काय बोललेत? असं न बोलता का निघून गेलेत? सुजित बरा असेल ना? संचिता मणी संचिताला बोलव. सुजित, संचिता इथे नाहीये हॉस्पिटलमध्ये, ती घरी आहे. तुला व्हिडिओ कॉल लावून देऊ का? मणीचा व्हिडिओ कॉल? सुजित, बेबी आर यू ओके? संचिता तू इथे का नाहीयेस? सुजित, अरे डॅडनी मम्मांची काळजी घ्यायला मला इथे थांबायला सांगितलं म्हणून मी नाही आले. तू बरा आहेस ना? संचिता, मम्माला खूप काळजी वाटत असेल माझी. तू मम्माला सांग मी ओके आता. मणी डॅडना बोलव. सुजित, साहेब सुद्धा नाहीये तिथे. त्यांना अचानक एक काम आठवलं म्हणून जावं लागलं. पण तू काळजी करू नको, तू आराम कर, साहेब येतील लगेच. माझ्यावर इतका मोठा हल्ला झाला हॉस्पिटलमध्ये मी, तरी पण डॅडला त्यांचं पॉलिटिक्स बिझनेसच जास्त महत्वाचं आहे. नाही सुजित, तुझं ऑपरेशन होईपर्यंत साहेब इथे बसलेले होते, आत्ता गेलेत. ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांचं कर्तव्य संपलं असेल बापाचं, म्हणून गेले असतील. नाही सुजित, मी ओळखतो डॅडला. संचिता बघतेस ना तू, डॅड निघून गेले. संचिता, आय एम ओके. तू काळजी घे, मी येईन लवकरच घरी. बाय बेबी, लवकर ये. बाय. साहेब असं न सांगता का निघून गेले असतील? डॉक्टर त्यांच्याशी नेमकं काय बोललेत? सुजित पुढे कधी बाप बनू शकणार नाही. सुजितरावांचा जीव वाचलाय पण हे डॅमेज परमनंट आहे. काय हो, तुम्ही कधी आलात? आणि सुजित कसं आहे? म्हणजे त्याचं ऑपरेशन नीट झालं ना? अहो नुसतं हू काय करताय? नीट सांगा ना काहीतरी. सुजित बरं आहे ना? बरं आहे. आणि तुम्ही त्याला सोडून घरी का आलात? कंटाळा आला मला हॉस्पिटलमध्ये म्हणून आलो. काय कंटाळा आला म्हणून? हो, माझ्या बाळाला एकटं सोडून आलात तुम्ही तिकडे? हो, बाप आहात ना? कंटाळा आला ना, बसा घरी, मी जाते त्याच्याजवळ. आई आहे ना मी. आता तेव्हाच घरी परत येईन जेव्हा त्याला घेऊन येईन. सावकाश. सुजित, सुजित कसा आहेस तू? आणि इतक्या लवकर कसा आलास घरी? हा,
बोल ना, कसा आहेस तू? स्वानंदी, पटकन ओवाळणीचं ताट घेऊन ये, मी औक्षण करते याचं. सुजित, रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला, जीवाला घोर लागलेला नुसता. तू कधी येतोयस म्हणून मी बघायलाच येणार होते तुला, तेवढ्यात तू आलास. सुजित, कसा आहेस तू? गप्प का उभा? मॉम मी ठीक आहे आता. मॉम, डॅड कुठे आहेत? ते काय, तिकडे बसलेत. रात्रभर हॉस्पिटलला होते, दमले ते पण. चल ना, तू तुझ्या खोलीत चल, आराम कर. हा, चल. चल, तू खोलीत चल, आराम कर. हळू हळू. मणी सर, तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी गेला होता? हा, मी रात्रीच गेलो होतो. साहेबांचा फोन आला होता, सुजितचं ऑपरेशन आहे, तू लवकर ये. मग रात्रीच गेलो. काय? सुजित सरांचं अजून एक ऑपरेशन झालं? हो, मग त्यांना इतक्या लवकर घरी कसं काय आणलं? अहो, तो ऐकतच नव्हता. त्याला शुद्ध आल्यापासून चिडचिड करत होता. त्याला नव्हतं राहायचं तिथे. अख्ख्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. मग शेवटी डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज. सरपोतदाराला काय झालं? ते अचानक निघून का गेले असे? हा, म्हणजे मलाही तोच प्रश्न पडलाय. काल रात्री हॉस्पिटलमधून पण असेच निघून गेले. बघतो, विचारतो त्यांना काय झालंय ते. हळू 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 बस. हा, टिकून बस. हो, ऐक ऐक. सुजित, बरं वाटतंय आता? तू पूर्ण बरा झाल्याशिवाय ना या खोलीतनं बाहेर नाही पडायचंस. मी काळजी घेणार आहे तुझी. बघ कसा ठणठणीत बरा करते ती तुला. मॉम, संचिता कुठे आहे? सुजित, कोणी लक्ष दिलं नाही तरी चालेल. मी आहे ना, तुझी मॉम तुझ्या बाजूने उभी आहे. मी काळजी घेणार तुझी. मी कालच हॉस्पिटलमध्ये येणार होते, पण आणि कोणी मला येऊनच दिलं नाही. डॅड होते ना रात्रभर हॉस्पिटलमध्ये. डॅड रात्रभर जर हॉस्पिटलमध्ये होते तर मला भेटायला का नाही आले मॉम? मी शुद्धीवर आल्यानंतर. खरं सांगू मॉम, ही सर्जरी झाल्यापासून ना मला का माहित नाही पण घाबरायला होतंय खूप. असं विकनेस आल्यासारखं वाटतंय, काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मला कळत नाही. डॅड कुठे आहेत? मला डॅडला भेटायचंय. अरे, तू हॉस्पिटल मधनं आलास आता म्हणून असं वाटत असेल. तू काळजी करू नकोस रे. डॅड हॉस्पिटल मधनं आलेत, ते दमलेत. आणि तू पण दमलायस ना आता हॉस्पिटल मधनं आल्यावर. तू आराम कर, मी काहीतरी गरम गरम खायला करून घेऊन येते. तू खा, मग बरं वाटेल. मी आलेच. साहेब, काय हे? साहेब, मला कल्पना आहे तुम्ही जरा वेगळ्या मनस्थितीत आहात. काहीतरी लपवत आहे आमच्यापासून. पण साहेब, असं सकाळी सकाळी दारू पिणं चांगलं नाहीये साहेब. डॉक्टरशी बोलल्यानंतर तुम्ही कोणाशीच काहीच बोलला नाही आहात. साहेब, सुजितला डिस्चार्ज मिळालाय, घरी घेऊन आलोय त्याला. म्हणजे तो ऐकतच नव्हता. डॉक्टरही म्हणत होते की आत्ता डिस्चार्ज देणं योग्य नाहीये, पण तो गोंधळ करत होता तिथे, म्हणून डॉक्टरांनी सोडलं. तेही काळजी घ्या असं म्हणाले. साहेब, तुम्ही एकदा येऊन सुजितला भेटता का? मला आत्ता भेटायचं नाहीये, नंतर भेटेन मी. साहेब, अहो, सुजितला तुम्ही भेटला नाही, त्याचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा भेटला नाही, त्यामुळे तो जरा नाराज झालाय, डिस्टर्ब आहे.
स्ट्रेस्ड वाटतोय. तुम्ही चला ना, त्याला भेटा ना. त्याची खूप इच्छा आहे तुम्ही यावं, त्याला भेटावं. मला भेटायचं नाहीये. साहेब 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 म्हणे सॉरी, पण तुम्ही चला, त्याला भेटा. मला भेटायचं नाहीये. साहेब मी काही ऐकणार नाहीये, तुम्ही चला. म्हणे हात लावू नकोस, मला भेटायचं नाहीये त्याला. साहेब तुम्हाला त्याला भेटावंच लागेल. चला बरं. भेटून काय करू सांग ना. तो बाप होणार नाही हे सांगू त्याला. भेटल्यानंतर काय त्याच्यावर चिडू, रागवू का त्याच्यावर दया करू? बोल ना, काय करू काय मी? सांग ना तू. एक मिनिट, काय काय बोलत तुम्ही? हो म्हणे. तुला आठवतंय ना, मी डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेलो होतो. डॉक्टर म्हणाले की सुजितच्या जीवाला आता धोका नाहीये, पण डॉक्टर म्हणाले की त्याच्यावर जो हल्ला झाला त्यातला एक वार इतका वर्मी बसलाय की त्याच्या काही नसा परमनंट डॅमेज झालेले आहेत. आणि म्हणून तो आता ह्याच्या पुढे बाप होऊ शकणार नाहीये. काय बोलताय तुम्ही हे? दारू चढली की काय तुम्हाला? माझ्या सुजित बद्दल इतकं वाईट कसं बोलवतो तुम्हाला? मला सांगा, तुमच्या मनात राग आहे, द्वेष आहे त्याच्याबद्दल, तरी असं बोलताना जीभ कशी अडखळली नाही तुमची? सांगा मला, काय बोलतोय याचा विचार सुद्धा केला नाही तुम्ही? सांगा ना, मला सांगा, तुम्ही हे जे काही बोलताय ते खोटं आहे, ते तसं नाहीये. बोला ना, काहीतरी बोला. शालिनी शांत व्हा तुम्ही. मला माहितीये की हे सगळं ऐकून तुम्हाला खूप मोठा धक्का बसला. हे सगळं पचवणं खूप अवघड आहे तुमच्यासाठी. पण मी जे सांगतोय ते सत्य आहे. डॉक्टरांनी मला स्वतः सांगितलंय की आपला सुजित कधीच बाप होऊ शकणार नाही. हे असं कसं घडलं माझ्या बाळाच्या बाबतीत? म्हणजे आजी होण्याचं, नातवंडाला मांडीवर खेळवण्याचं स्वप्न सगळी धुळीच मिळाली. सर्पोद्धार करण्याला वारस नाही मिळणार. सुजितची पिढी ही सर्पोद्धार करण्याची शेवटची पिढी असणार. काय होत्याचं नव्हतं झालं एका रात्रीत. आणि हे सगळं त्या गुंडांमुळे आणि त्या संचितामुळे झालंय. ती सुजितची लग्न करून आली या घरात तेव्हापासून वाट लागली घराची. अभद्र आणि अवदस आहे नुसती. फक्त नटायला थटायला पाहिजे, मिरवायला पाहिजे, दागिने घालून सगळीकडे मिरवायचं असतं तिला. पण सुजितकडे आणि घराकडे अजिबात लक्ष नसतं तिचं. शालिनी जरा शांत व्हा. परिस्थिती काय आहे आणि तुम्ही काय बोलताय जरा विचार करून बोला. हे बघा, जे घडून गेलंय ते तर काय आपण बदलू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये संचिता असो किंवा दुसरं कोणी, त्यांना सुद्धा दोष देण्यात काही मतलब नाहीये. त्यापेक्षा ह्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं ह्याचा विचार करायला नको. हे बघा शालिनी, मला पण दुःख झालेलं आहे, पण ते दुःख व्यक्त करायची किंवा चिडायची ही वेळ नाहीये. तेव्हा तुम्ही शांत व्हा. आणि हो, ह्या बाबतीत तुम्ही सुजितकडे काही बोलू नका.
त्याची वाच्यता करू नका प्लीज. माझा सुजित, तुम्ही एकदा भेटा ना त्याला. तुम्ही हॉस्पिटलमध्ये भेटला नाहीत, घरी आल्यावर पण त्याच्याशी बोलला नाहीत. एकदा भेटू द्या ना त्याला. चला. मला भेटायचं नाहीये त्याला, तुम्ही जा. तुम्ही त्याच्यावर कशाला चिडताय? जे काही घडलं त्याच्यात त्याची काय चूक? त्याच्यावर इतका भयानक हल्ला झाला, त्यात एवढा लागलाय त्याला. ज्याने कोणी केलं ना तो नरकात जाईल. माझे शाप आहेत, शाप त्याला. शालिनी, तुम्ही आधी शांत व्हा आणि तुम्ही जा. पण सुजितला एकदा भेटा ना. मला भेटायचं नाहीये, तुम्ही जा. मणी. मॅडम, हा आणि मॅडम, आय नो सुजितच्या बाबतीत जे घडलंय ते खूप वाईट घडलंय. आपल्या सगळ्यांसाठीच ते शॉकिंग आहे. पण साहेब जे बोललेत ना ते बरोबर बोललेत. आता सुजितची तब्येत बघता तुम्ही त्याच्या समोर या विषयावर बोलू नका प्लीज. मणी, तू पण जा. मॅडम अहो, गपचूप झोपायचं आणि आराम करायचा. मॅडम अहो ऐका माझं. अहो घरात इतकं काही काही सुरू असताना झोप लागणार आहे का मला? मला माहितीये घरात काय काय चाललंय. तू झोपलेली नाहीयेस. काल रात्री सुद्धा तुझी झोप झाली नसणारच. तुला आरामाची गरज आहे. बाळाला आरामाची गरज आहे. झोप पटकन. मॅडम अहो पण मला कसलाही त्रास होत नाहीये. मी सांगितलं ना आराम करायचा. मणी सर, तुम्ही सांगा बरं मॅडमला. अहो मला सारखं झोपायला सांगताय, आराम करायला सांगताय. आता तुम्हीच सांगा बरं. बरोबर बोलते आई, तुम्ही आराम करायला हवा. खरं तर म्हणे तुलाही आरामाची गरज आहे. स्वानंदीपेक्षा जास्त. तू सुद्धा रात्रभर झोपला नसशील ना. जा ना, थोडी झोप काढीये. म्हणे काय झालंय? मणी सर काय झालंय नक्की? सुजितवर जो हल्ला झाला त्यात पोटातल्या काही नसा डॅमेज झाल्या. त्यामुळे सुजित कधी बाप नाही होऊ शकतो.